उत्तर सोलापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नान्नज बीटमध्ये मुख्याध्यापकांची सहविचार सभा विवेकानंद पब्लिक स्कूल भोगाव येथे उत्साहात पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार, कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका आयशा इनामदार आणि डायरेक्टर संगीता सारडा यांनी उत्कृष्ट व्यवस्थापनातून पार पाडले। सभेपूर्वी गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार व नान्नज बीटमधील केंद्र प्रमुखांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। सभेच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली। बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे यांनी आयगॉट प्रशिक्षणावर सखोल माहिती दिली। शेळगी केंद्राचे केंद्रप्रमुख विकास पाटील यांनी विद्यार्थी सुरक्षा समितीच्या रचना, कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या शेळगी केंद्राचे केंद्रप्रमुख विकास पाटील यांनी विद्यार्थी सुरक्षा समितीच्या रचना, कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या यावर सखोल मार्गदर्शन केले। नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख पीरसाब चौधरी यांनी इको क्लबचे कार्य तसेच नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रम या विषयांवर सविस्तर मांडणी केली। मेहताब शेख यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाबद्दल माहिती देताना सद्यस्थितीत अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी व उपाययोजना स्पष्ट केल्या। या सहविचार सभेमध्ये युडायस प्लस रिपोर्टिंग, दुसऱ्या टप्प्यातील मोफत गणवेश वितरण, इको क्लब, शाळा खोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्ती तसेच विविध शैक्षणिक बाबींचा आढावा घेण्यात आला। गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी सर्व मुख्याध्यापकांना संबोधित करताना सांगितले की विद्यार्थी हा आपल्या कार्याचा केंद्रबिंदू असावा। त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील सर्व प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज वेळेत, प्रामाणिकपणे आणि गुणवत्तेने पार पाडले पाहिजे। त्यांनी पुढे सांगितले, सर्व प्रमुख योजनांचे अचूक व वेळेत अहवाल सादर करणे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रम, 14 ऑगस्ट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या जयंती संदर्भात कार्यक्रम, ऑनलाईन अपडेट्स, युडायस प्लस, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये परसबाग तयार करणे, नवभारत साक्षरता अभियान आदी विषयांवर परिपूर्ण आणि समर्पित काम करणे आवश्यक आहे। प्रशासकीय कामे ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहेत, ती केवळ जबाबदारी म्हणून न करता सेवाभावातून करा असे त्यांनी सांगितले। सदर सहविचार सभेचे सूत्रसंचालन वैभवी उपाध्ये यांनी केले तर आभार जीवराज खोबरे यांनी व्यक्त केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।